गोकुळचे माजी चेअरमन आणि या विभागातले करवी तालुक्यातले एक मोठे वजनदार नेते ज्यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे असे विश्वास नारायण पाटील अर्थात आबाजी आपल्यासोबत आहेत. आबाजी, आपण जो शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याचा कुठंतरी फायदा हा सडोली खालसा मतदारसंघामधील या उमेदवारांना होईल असं वाटतंय? होय होय, होणार, नक्की होणार. कारण तसं पहिलं तर आपलं करवी तालुक्यात इकडं आमचंही लोक आहेत ती आम्ही यांना जोडून दिलेले आहेत. त्यामुळे सडोली मतदारसंघ असो किंवा सांगरूळ मतदारसंघ असो किंवा शिंगणापूर मतदारसंघ असो या सर्व मतदारसंघात आमचा फायदा या शिंदे सेनेचा होणार आहे. आपल्या कार्यार्थ्यांना कसं आवाहन करा की बाबा या उमेदवारांना समर्थन करा? हे उमेदवार आमचं तिन्ही उमेदवार अतिशय प्रामाणिक आणि काम करणारे आहेत. सुजित पाटील तर बघता की नेहमी दुसऱ्यासाठी झडत असतात. काही आपलं नसतात ते त्यांनी संस्था उभा केल्या, संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवल्यात आणि गावचा विकास करण्याच्या दृष्टीनं हे सुजित पाटील जिल्हा परिषद यांना या मतदारसंघातून सर्व मतदार निवडून देतील याची मला खात्री आहे. धन्यवाद आबाजी. एकंदरीत आबाजींनी एक विश्वास दाखवला आहे की पाडवी खुर्द म्हणजे जसा पाठिंबा भेटला आहे तसाच नरके साहेबांचा तसाच सडोली खालसामध्ये मतदारसंघामध्ये देखील आबाजींचे जे कार्यकर्ते आहेत ते या उमेदवारांसोबत नक्कीच राहतील आणि हे उमेदवार नक्की विजयापर्यंत जातील. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.